माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे। आज एक खूप छान भूजलविषयी व्हिडिओ आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा। लोखंडी रॉडवर आधारित आहे। 12 mm लोखंडी रॉड आहे आणि हा रॉड कुठं पण उपलब्ध होतो कॉलमच्या कामाच्या वेळेस। आणि याला रॉडला कसं तयार करायचं आहे आणि हा रॉड काय दाखवायचा प्रयत्न करू लागला, पाण्याची लाईन आणि कोरड्या लाईनीमधला फरक हा रॉड कसा दाखवू शकतो ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन। आणि हा रॉड तयार करायचा खूप सोपा आहे आणि याचे काही नियम आहेत धरायचे, ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवीन। हा चालताना पण तुम्हाला पाण्याची लाईन दाखवीन किंवा कोरडी जरी तुम्हाला लाईन पाहिजे असली तरी कोरडी पण कशी दाखवीन। आणि याचे जे काही वैशिष्ट्य आहेत, रॉड 12 mm पाहिजे आणि रॉड टेप आहे आपल्याकडे इकडे पहा। तर रॉडचा जो दांडा आहे तो आपल्याला इकडे पहा 13, 14 आणि 15 इंच आहे। आणि हा जो धरायचा आहे तो 6 इंच आहे, म्हणजे हा धरायचा दांडा 6 इंच आणि हा लांब दांडा 15 इंच आहे। म्हणजे समोरचा दांडा हाचा 15 इंच कंप्लीट ठेवलेला आहे। आपण 18 इंच होता पण कापीत त्याला आपण 15 इंच केलेलं आहे आणि हा प्रयोग करायसाठीच। आणि हा रॉड असा वाकून नाही बनायचा आहे, हा रॉड वेल्डिंग करूनच बनवायचा आहे। राईट 15 इंचचा तुकडा कापायचा आणि त्याला 6 इंच अशी वेल्डिंग करायची, हा रॉडचा पहिला एक नियम। आणि हा रॉड धरताना त्याला एक तर नुसतं असं बॉटल धरायचं इकडे पास, त्याला अंगठा लागून त्याची ही एक पद्धत आहे। आणि एक पद्धत अशी का छोट्या बोटावर टिकून असं जरी धरलं तरी तो सगळं काम करतो। आणि तिसरी पद्धत याच्यामध्ये हे जे पुढचा दांडा आहे का त्याला असं धरायचं इकडे बघा, तरी ते पण धरतो। याला असं मुठीत धरायचं नाही ह्या रॉडला, असं माझ्या लक्षात आलेलं आहे। तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू लागलो। आणि हा प्रयोग जे आहे ते ह्या रॉडवर पण फिट होतो आणि नारळावर, आणि किंवा माझ्याकडे सध्या नारळ नव्हतं म्हणून मी बॉटल आणि थोडं पाणी त्याच्यामध्ये, तर हा प्रयोग नारळावर पण फिट होतो आणि ह्या रॉडवर पण फिट होतो। तर मी दोन्हीवर दाखवायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करीन। ही एक पाण्याची लाईन आहे आणि ही एक कोरडी लाईन आहे। तर सर्वात प्रथम त्याला या अशा बोटाने इकडे पहा असं धरायचं आहे रॉडला। आणि बोटामधलं अंतर असं जर पांगलेलं असलं तर नुसती कोरडी लाईन हा रॉड दाखवतो, पाण्याची दाखवित नाही। इकडे पहा, हे आता पाण्याच्या लाईनवर माझा हात गेला पण तरी लाईन दाखवणे लागली इकडे पहा। आणि कोरडी लाईन ही पुढे इकडे पहा, इकडं त्यांनी दाखवली इकडे पहा, ही कोरडी लाईन त्यांनी दाखवली इकडे पहा। ह्या पद्धतीने दाखवली आणि इकडे पहा कोरडीत लाईन या पद्धतीने पण दाखवली इकडे पहा। अशा बोट आपले फाकले राहिल्यानंतर आणि आणखीन ह्या पद्धतीने दाखवली इकडे पहा, असं धरल्यानंतर इकडे पहा। या 3 पद्धतीने त्यांनी कोरडी लाईन दाखवली। तर पाण्याची लाईन ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं इकडे पहा, तर पाण्याची लाईन जर कधी पाहिजे असली तर ही 5ही बोटं एकमेकाला घट्ट चिकटल्यानंतर ती पाण्याची लाईन दाखवू शकतो इकडे पहा। किंवा ह्या 2 बोटं जरी अशी चिकटली तुम्ही घट्ट एकमेकाला तर इकडे पहा ही पाण्याची लाईन तो रॉड दाखवतो इकडे पहा। आणि ह्या कोरडीवर तो दाखवत नाही इकडे पहा, हा रॉड इकडे पहा। तर आपल्याला काय ध्यानात ठेवायचंय, पाण्याची लाईन कशी बघायची। तर चालताना सुद्धा आपण हात जर असे बोट एकमेकाला जर चिकटलेले असले तर हा रॉड तुम्हाला पाण्याचीच लाईन दाखवणार आणि इंच पण दाखवणार। तर चालताना सुद्धा बोट चिकटलेली अशी जर असली तुमची एकमेकाला तर हा रॉड इकडे बघा अशी पाण्याचीच लाईन दाखवणार।
आणि हा प्रयोग तुम्ही नारळावर पण पाणी जर बघत असाल तर त्याच्यावर सुद्धा करू शकता. इकडे पहा, पहिलं मी हे कोरडी लाईन दाखवली पाहिजे, बोटं फाकलेली आहे तर कोरडी लाईन दाखवू लागला आणि बोटं एकमेकाला चिकटलेली. इकडे पहा, तर पाण्याची लाईन दाखवतो, कोरडी दाखवित नाही. इकडे पहा, तुमच्या समोर प्रयोग आहे. आणि ह्या प्रयोगाचं विशेष म्हणजे रॉडवर जर करायचं असलं तर हे 12 mm लोखंडी रॉड कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगितलं, कसं धरायचं ते पण सांगितलं. आणि बॉटलवर करू शकता, नारळावर करू शकता. आणि त्याच्यामधलं सगळ्यात मेन म्हणजे हे बोटं जर चिकटलेले असले आपले अशी एकमेकाला तर पाण्याची लाईन आणि थोडे फाकलेले असले तर कोरडी लाईन दाखवू शकतं. असं मला होतंय. ज्या ज्या लोकांना असं होईल त्यांनी सर्वात प्रथम चालू लाईनवर किंवा एखादी चालू पाईपलाईनवर करून पाहणे आणि बंद पाईपलाईन आणि चालू पाईपलाईन मधला असं तुम्हाला फरक जाणवतं का? जर जाणवत असलं तर नक्की त्याचा उपयोग करा. आणि नाही जाणवत असलं तर माझ्या प्रयोग करू नका. माझा प्रयोगाचा उद्देश आहे की माझ्या मित्रांना पाण्याची लाईन कळणे, कोरडी लाईन कळणे, हाच माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि कोणी जरी काही जरी विचार करीत असला माझ्या व्हिडिओ मागचा तर त्याचा विचार त्याच्या स्वतःचा असू शकतो. माझा नुसता विचार तोच आहे की पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे. ज्या ज्या लोकांना हा प्रयोग मॅच होईल त्यांनी नक्की करणे आणि ज्याला मॅच होत नाही, त्याला काही जाणवत नाही, त्यांनी हा प्रयोग न करणे. कारण सगळेच प्रयोग सगळ्याला मॅच होत नाही हे मी डबल सांगतो आणि व्हिडिओ थांबवतो. ज्या ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद.